मासा पोळी पद्धतीने आज आपण सगळं क्लीन करण्यापासून तिच्याकडून रेसिपी पण घेणार आहोत. अक्का ठेवते आहे नाही तर ठेवलं करायचे. खावल्या का अंडी पण काय आहेत म्हणते ना. ह्याचा रस्सा पण चांगला होतो. चिंचणी कोकम टाकायचं. कोकम आम्ही कोकमवाले. तो ह्याच्यासारखा लागतो ना हासलेट सारखा. नाही हा याला वास नाही. मिरच्या कोथमीचं वाटण टाकायचं. हा आलं मिरच्या कोथमीचं वाटण. हा ते टाकतो. खोबरं नाही टाकायचं. खोबरं जास्त नाही टाकायचं. खोबरं नाही टाकायचं. कमी टाकायचं. वाटून ना वाटणार जास्त नाही थोडं टाक. थोडं ना खोबरं ओलं. वाटलं मिरच्या कोथमीर आलं नसतं पेस्ट फोडणीला दे. नंतर वाटण टाकू. याच्यासाठी फोडणीला दे. मिरच्या कोथमीर आलं नसतं पेस्ट कोकम आणि खोबरं नंतर टाक. अच्छा खोबरं वाटून टाकू ना. हां पण जास्त नको घेऊ. हा वाले भोई मासा छोटे मोठे मिळतात. घासलेटसारखी थोडीशी चव असे असं म्हणतात. खाताना लागतो कारण हा खाडीजवळ बऱ्यापैकी मिळतो. समुद्रातही मिळतो. कोळीणवणाली हा समुद्रातला आहे. ह्याला तेवढा वास येणार नाही पण ह्याची चव अप्रतिम आहे. मी मध्यम आकाराचे मिळालेत. एका ह्याच्यात अंडी मिळाली आहे. अंडी असली की ह्याची चव चांगली असते. आता कोळणीने सांगितलेल्या पद्धतीने म्हणून बनवायला घेतली. कटिंग करता करता मी त्यांची पद्धत विचारली ते कसे बनवतात. त्या पद्धतीने बनवले की त्याला तो घासलेटसारखा स्मेल येत नाही. पहिलं कोकम मीठ आणि हळद लावून स्वच्छ 10-15 मिनटासाठी ठेवलेत आणि नंतर स्वच्छ धुवून घेतले. त्याची तोंडाकडची जी बाजू आहे ना 2 तुकडे केले त्याची आपण चटणी बनवणार आहोत. त्याच्यासाठी भरपूर कोथिंबीर, 2 चमचे ओले खोबरे, मेडग्या मिरच्या 4-5, 2 हिरव्या तिखटवाल्या मिरच्या, 1 कांदा लसूण. गावठी लसूण आहे त्यामुळे त्याची स्किन काढायची काही गरज नाही. ह्याच्यात कांदा नाही घालणार आहोत आपण. हळद 1/2 चमचा, चवीनुसार मीठ आणि हे छान पाणी घालून गरगरीत मऊ मिक्सरला वाटून घ्यायचं. सोरकुलामध्ये तेल घातलं आहे. खोबरेल तेल वापरतो आम्ही त्यामुळे मी खोबरेल तेल वापरलं आहे.